हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता ब्राईडच्या लोकेशनवर आली आहे आणि ॲज युजल आम्हाला वेटिंग करावी लागते आहे. हे बघा, आम्ही सगळं पसंत घेऊन बसलो इथे आणि अजून टाईम आहे. आधी आम्हाला सांगितलं इथेच म्हणजे घरीच फर्स्ट लुक करायचा आणि आता सांगता डायरेक्ट हॉलवर जाऊन करायचा. आता आम्हाला हॉलवर जावं लागेल आणि मग करावं लागेल. भेटते तुम्हाला. तर फ्रेंड्स, आम्ही आता ब्राईड लोकेशनवर आलो आणि ही आमची ब्राईड आहे आणि ही आमची क्यूटशी सायडर आहे आणि ही पण क्यूट सायडर. आता आम्ही थोड्या वेळात मेकअप चालू करणार आहे. काहीतरी बोल. आमची ब्राईड खूप लाजती. तर फ्रेंड्स, हे बघा, नवरी अजून रेडी नाही झाली आणि इकडे नवरीची मानाची कलवरी झाली आणि ही पण झाली. ते बघा, आणि ही पण झाली. तू ड्रेस घालला मग. आणि त्यानंतर आम्ही सायडर मेकअप केला. ही नवरीची कलवरी होती, तिला पण खूप जास्त आवडला मेकअप. आणि मग ग्रूमचा मेकअप केला, कारण त्यांना वरात घेऊन यायची होती, त्यासाठी त्यांचा मेकअप आधी केला. आणि मग फायनली आमच्याकडे ब्राईड आली मेकअपसाठी आणि खूप कमी वेळ होता ब्राईडचा मेकअप करायला. तिचे आधी हेअर्स वगैरे करून घेतले, कारण हेअर्सला जास्त वेळ लागतो मेकअपपेक्षा. मग त्याच्यानंतर मेकअप केला. 10 मिनिटामध्ये तिचा मेकअप झाला असेल. आणि मग तिला इतका आवडला मेकअप, म्हणजे एकदम छान वाटत होता. नंतर सेट झाल्यावर खूप छान दिसत होती ती. मी नंतर लास्टला फोटो पण टाकले मेकअपचे. आणि त्यानंतर मग काय ना, मेकअप वगैरे केला. तिला जास्त आवडला मेकअप, हेअर्स पण आवडले, मेकअप पण आवडला. हे बघा, आमचा मेकअप झालाय आणि ही आहे आमची ब्राईड. तर फायनली आमची ब्राईड रेडी झाली आहे. हे बघा, कसं वाटलं तुला? छान, खूप भारी वाटलं. तुम्ही पण कमेंट्स करून सांगा ब्राईड कशी दिसते. आणि मी हेअरस्टाईल केली आहे मी, आणि मी मेकअप केला आहे. बाय, भेटते. तुम्हाला टाईम भेटला तर दुसरा लुक दाखवल मी. मला वाटतंय टाईम नाही भेटणार आहे ना. टाईम भेटणार. जस्ट आमची ब्राईड गेली आत्ता. लग्न 12:30चं होतं आणि 2:30 वाजता ती मांडवामध्ये गेली. काय माहिती आता रिटर्न कधी येणार सेकंड लुकसाठी. आणि माझ्या फ्रेंडला पण दुसरीकडे जायचं ऑर्डरला, तिला पण टाईम होतोय. ती कॅमेराशी आहे, ती लाजती थोडंसं, म्हणून बोलत नाही काही. आता आम्ही तर बसलोय रूममध्ये, कोणीच नाही आहे. आमचं सामानाचं राखण म्हणून आणि नवरीचं पण सामान येते. ब्राईड एवढ्या वेळची गेली, अजून आलेली नाही आहे आणि तिचा सेकंड लुक बाकी अजून. ते फोटोज वगैरेच काढतात. ते खूप जास्त डोकं दुखतं आता माझं. मी जेवण पण नाही आणि मला कुठे जाता पण येत नाही. माझी फ्रेंड पण गेली, तिला दुसरी ऑर्डर होती तर, आणि मला हे सोडून कुठे जाता पण येत नाही. आणि खूप जास्त डोकं दुखतं आहे. आता काय माहिती कधी येते बोलते, आता कधी येते काय माहिती. थोड्या वेळ झाला आली मी घरी आणि बापरे एवढा वेळ बसली मी. एक तर माझी फ्रेंड पण चालल्या गेली, तिला ऑर्डर होती दुसरीकडे, आणि खूप जास्त वेट केला मी. 1-2 तास एकटीच बसलेली ती रूममध्ये, कारण की माझी पण बॅग होती, व्हॅनिटी होती आणि तिची पण बॅग होती, तर सोडून तर नव्हती जाऊ शकत. त्याच्यामुळे मी एकटीच बसली होती. आणि मम्मी आली होती मला साडी कोणती घालू विचारायला, कारण की आम्ही चाललो आहे बाहेर. ॲनिव्हर्सरी आहे काका काकूची तिकडे. माझी जायची तर इच्छा बिलकुल नाही आहे, कारण की माझं खूप जास्त डोकं दुखतं आहे. मी आल्यावर कॉफी वगैरे पिली आणि ऑमलेट पण खाल्लं, पण खायची इच्छा काहीच नव्हती, पण खाल्लं कारण डोकं जास्त दुखत होतं. आणि जेवण पण काही केलं नाही तिकडे घरी येऊनच, कारण जाऊच नव्हती शकत मी तिथे.
आणि सेकंड लुकचे तर मला फोटोज पण नाही घेता आले, व्हिडिओ पण नाही घेता आले, कारण की खूप वेळ झाला होता आणि टाईम पण नव्हता. तिचं काय नाही, फक्त काय म्हणजे ड्रेसिंग वगैरे, म्हणजे नऊवारी साडी घातली, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी घातली आणि थोडंसं टचअप केलं बस. बाकी काहीच चेंज नव्हतं. म्हणजे ज्वेलरी चेंज होती आणि ड्रेसिंग चेंज होती. आणि म्हणजे छान होती. जर तिचे फोटो मला भेटले तर मी ॲड करेलच. पण मेकअप एवढा छान दिसत होता, काहीच झालं नव्हतं त्या मेकअपला. म्हणजे ती खूप जास्त खुश होती. आणि भेटते मी तुम्हाला पुढे. आता जाऊ आम्ही थोड्या वेळाने. तर आता आम्ही निघलो आहे, आम्हाला लेट झालं आहे. फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलो. म्हणजे आम्ही याआधी गेलेलो या रेस्टॉरंटमध्ये. वातावरण छान आहे मस्त आणि डेकोरेशन पण छान केलं होतं. मग सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे झालं. बापरे, एवढे फोटो काढले, बोर झालं फोटो काढून. आणि मग वेट करत होतो कोणाचं तरी, त्यामुळे आम्ही जास्त फोटो काढत होतो. त्यानंतर मग सेलिब्रेशन केलं मस्त आणि मग जेवण वगैरे करायला गेलो. जेवणामध्ये 3 स्टार्टर होते नॉनव्हेजचेच आणि त्यानंतर मग मेन कोर्स आला आणि मेन कोर्समध्ये पण हे नॉनव्हेज होतं. आणि मग त्यानंतर असं झाला आमचा डे स्पेंड आणि छान वाटलं. म्हणजे बाहेर गेलो आणि मी तर एवढं काही खाल्लं नाही, कारण मी ऑलरेडी घरून खाऊन गेली होती, कारण मला भूक लागली होती आल्या त्याच्यामुळे. आणि असा गेला आमचा दिवस. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्ही कमेंट्स करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.